बघा आज आपण दिनदर्शिकेची ट्रिक शिकणार आहे. ट्रिक्स अशी अतिशय सोपी आहे आणि या ट्रिक्स मुळे तुमचे 12 महिन्यातले वर्षातले महिने किती 12 महिन्यातले 9 महिने काय होतात ऍडजस्ट होऊन जातात. की तुम्ही कोणत्याही महिन्याची एक तारीख माहित असेल तर मला 9 महिन्याची कोणतीही तारीख सांगता येऊ शकते. आता बघा दिनदर्शिका एकच वार तर मी 2 कॉलम केलेले आणि इथं दोन प्रकारच्या रंगांमध्ये एक सूत्र लिहिले बघा मी मंगा ला ना प आणि स्वा बा टी बा शी वी वी. या सूत्रानुसार मंगा ला ना प याचे म म्हणजे काय महाराष्ट्र दिन तो कधी असतो गा म्हणजे काय गांधी जयंती 2 ऑक्टोबर लाल बहादूर शास्त्री यांची देखील जयंती 2 ऑक्टोबर. नाताळ क्रिसमस नाताळ 25 डिसेंबर. पर्यावरण दिन. आता स्वा बा टी बा शी वी वी हे सूत्र बघा तर स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन तो कधी असतो 15 ऑगस्ट. बालिका दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो बालिका दिन म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी. टिळक पुण्यतिथी आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कधी असते 1 ऑगस्टला असते. नंतर बालदिन कधी असतो 14 नोव्हेंबर. बालदिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो पंडित नेहरूंचा वाढदिवस असतो त्या दिवशी 14 नोव्हेंबर. आणि त्यांना मुलं खूप आवडायची. कुठे पण रस्त्याने चाललेले असले जर त्यांना मुलं खेळताना दिसली तर ते थांबायचे आणि मुलांशी संवाद साधायचे. मुलं त्यांना चाचा म्हणायची चाचा नेहरू. तर पंडित नेहरू यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. तो कधी असतो 14 नोव्हेंबर. आता आहे शिक्षक दिन. शिक्षक दिन सुद्धा कोणाच्या तरी स्मरणार्थ साजरा केला जातो माहितीये का सांगा बरं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे जे भारताचे राष्ट्रपती होते त्या राष्ट्रपती शिक्षकापासून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि पुढे ते काय झाले भारताचे राष्ट्रपती झाले. त्यांना त्यांच्या शिक्षक या पेशावर खूप विश्वास होता आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा. आणि आजही आपला शिक्षक दिन कधी साजरा केला जातो 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. कारण ते पेशाने शिक्षक होते का ते पण माहित पाहिजे. आता विज्ञान दिन पण एकाच वारी येतो स्वा बा टी बा शी वी वी. विज्ञान दिन असतो 28 फेब्रुवारीला. 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो तर सी.व्ही. रमन ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. जो प्रकाश किरण आहे ती पाण्यातून जाताना आपली दिशा बदलतात. त्यांचं काय होतं विकिरण होतं. या विषयावर त्यांनी जो प्रबंध सादर केला तो प्रबंध ज्या दिवशी प्रसिद्ध झाला तो दिवस होता 28 फेब्रुवारी. त्यांचा वाढदिवस नव्हता. तो जो प्रबंध होता ज्यावर त्यांना नोबेल प्राइज मिळालं आणि भौतिक शास्त्राचं नोबेल प्राइज त्यांना मिळालं तो जो दिवस होता तो होता 28 फेब्रुवारी. या दिवशी त्यांचा तो शोध निबंध प्रसिद्ध झाला. म्हणून 28 फेब्रुवारी हा सी.व्ही. रमन यांच्या रमन इफेक्ट्स या शोधाबद्दल. नंतर विद्यार्थी दिन. वी 2 वी इथं. पहिला वी आहे विज्ञान दिन, दुसरा वी आहे विद्यार्थी दिन. आता विद्यार्थी दिन साजरा केला जातो 7 नोव्हेंबरला. का साजरा केला जातो तर त्या दिवशी कोण शाळेत गेलो होतं पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्यांदा शाळेत गेले होते. जसे तुम्ही पहिले शाळेत आल्यावर दाखल्यावर तुमची शेवटपर्यंत तारीख एकच असती दाखल तारीख. शाळेत कधी दाखल झाले पहिलीला तर ते पहिलीला दाखल झाले होते 7 नोव्हेंबर या दिवशी. म्हणून त्या आणि ज्या काळामध्ये दलितांना शिकवायला इतकंसं उत्सुकता नव्हती त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि ते इतके शिक्षण घेतलं की त्यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि सगळ्यांना न्याय मिळवून दिला. सगळ्या जाती धर्मांना समाजाला स्त्री पुरुषांना सगळ्यांना. म्हणून असा विद्यार्थी प्रत्येक शाळेत गेल्यावर घडला पाहिजे म्हणून विद्यार्थी दिन साजरा केला. प्रत्येक विद्यार्थी शाळेत गेल्यावर कुणासारखं घडला पाहिजे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा घडला पाहिजे. म्हणून ज्या दिवशी शाळेत दाखल झाले तो दिवस 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. बघा, या प्रत्येक दिनाचं काहीतरी इतिहास आहे. बालिका दिनाचा इतिहास आहे, टिळक पुण्यतिथीचा इतिहास आहे, बालदिनाचा इतिहास आहे. आणि हे जर आपल्याला नीट माहित असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती होते आणि आपण तो दिवस पक्का लक्षात राहतो. म्हणून लक्षात ठेवा, हे सगळे दिन पाठ करताना सूत्र लक्षात ठेवायचं. मंगलाना प एकाच वारी येतो. म्हणजे महाराष्ट्र दिन, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती, नाताळ, पर्यावरण दिन एकाच वारी येणार. म्हणजे हे मंगळवारी तर हे सगळे मंगळवार. आता स्वा बा टी बा शी वी वी हे सुद्धा स्वातंत्र्य दिन ज्या वारी त्याच वारी बालदिन येणार, बालिका दिन येणार, टिळक पुण्यतिथी येणार, शिक्षक दिन येणार, विज्ञान दिन येणार, विद्यार्थी दिन येणार. आता या दोघांचं काही कनेक्शन आहे एकाच वेळेस का? हा मंगळवारी तर हा मंगळवारी नाही. कोणत्याही वर्षामध्ये जर का हे सूत्रातले जेवढे दिवस आहेत ते जर का मंगळवारी आले तर स्वा बा टी बा शी वी वी या सूत्रातले दिवस बुधवारी येतील. आले लक्षात? या तारखा कधी येतील? बुधवारी. जर का हे गुरुवारी आले 2025 जर तुम्ही घेतलं तर महाराष्ट्र दिन गुरुवारी आहे, गांधी जयंती सुद्धा गुरुवारी आहे. कॅलेंडर उघडून पहा, हे सगळे गुरुवारी आहेत. आणि स्वातंत्र्य दिन, बालिका दिन, टिळक पुण्यतिथी सगळे कोणत्या वारी आलेले? शुक्रवारी आले. मग दोघांमधलं काय कनेक्शन आहे कळलं? गांधी जयंतीला जर गुरुवार होता तर स्वातंत्र्य दिन डोळे बंद करून सांगू शकतो या सूत्रानुसार कोण वारी येणार? शुक्रवारी येणार. किंवा असं महाराष्ट्र दिन सोमवारी होता तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कधी असेल? आलं लक्षात? बालिका दिन होता रविवारी तर नाताळ कोण वारी? शनिवारी. माग पण जाता यायला पाहिजे. बालिका दिन जानेवारीत आहे पण सूत्राने काय झालं, आपण बालिका दिनातून डायरेक्ट कुठं आलो? डिसेंबर महिन्यात आलो. बघा मुलांनो, आपल्याला हे सूत्रात आपण पहिल्या पानावर पाहिलं मंगलाना प आणि स्वाबा टिबा शी वी वी. आता यातलं कोणतंही दिलेलं असलं तर तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे आणि मागचा सुद्धा वार तारीख सांगता आली पाहिजे. मग जर का मंगलाना प याच्यातलं कोणत्याही वारी जर का सोमवार असेल तर स्वा बा टी बा शी वी वी यातल्या प्रत्येक तारखेला कोणता वार येणार आहे? मंगळवार. म्हणजे पुढचा, म्हणजे एका दिवसाचा अंतर. जर का या वर्षीच उदाहरण घ्या, उदाहरणार्थ 2025 ला आताच टिळक पुण्यतिथी आपण साजरी केली 1 ऑगस्टला. कोण वार होता? कोण वार होता? कोण वार होता? शुक्रवार होता. तर आता 15 ऑगस्ट येणार आहे तर कोण वार असेल बरं? 15 ऑगस्टला सुद्धा कोण वार येणार आहे? शुक्रवार येणार आहे. आणि विद्यार्थी दिनाला सुद्धा कोणता वार येणार आहे? शुक्रवार. स्वातंत्र्य जर का टिळक पुण्यतिथीला शुक्रवार होता म्हणजे स्वातंत्र्य दिनाला सुद्धा कोणता वार राहणार? शुक्रवार. विद्यार्थी दिनाला सुद्धा कोणता राहणार? शुक्रवार. विज्ञान दिनाला सुद्धा कोणता राहणार? हे सूत्रच याच्यासाठी की एकच वार. टिळक पुण्यतिथीला शुक्रवार होता आणि आपल्याला इकडे विचारलं अरे ख्रिसमस नाताळ कोणवार येईल? काय सांगाल? गुरुवार. म्हणजे जर यातल्या कोणत्याही तारखेला जर वार शुक्रवार असेल तर यातल्या सर्व तारखेंचा वार कोणता येणार आहे? गुरुवार. सर्व बर का? सर्व. जर स्वातंत्र्य दिन एखाद्या वर्षी रविवारी आला, जर का स्वातंत्र्य दिन रविवारी आला तर पर्यावरण दिन कधी येईल बरं? शनिवारी. तर शनिवार. सूत्र समजलं का? जर रविवार तर इकडं पाठीमागे यायचं शनिवार. जर गुरुवार तर पुढे जाताना शुक्रवार. जर सोमवार तर पुढे जाताना या सूत्रात मंगळवार. इतकं सोपं सूत्र आहे. आवडलं का सूत्र? हो.